म्हसोबाला नवस केला आहे. माझ्यावर जे करणी करत आहे त्यांना आता फटके बसायला लागले आहेत. फटके बसणार म्हणजे 100%च बसणार. कारण तुम्हाला सांगतो, देऊळगाव राजा येथील जगदंबा देवी संस्थानचा जो म्हसोबा आहे तो इतका उग्र आहे, एवढा जागृत आहे आणि एवढा तेजस्वी आहे. फक्त आम्हीच थोडंसं नालायकासारखं त्याच्यासोबत वागतो. मी स्वतः पुजारी जरी असलो तरी मी सांगतो नालायकासारखं का? की त्या म्हसोबाचं मोठं मंदिर आम्ही बांधायला पाहिजे होतं. परंतु सध्या जगदंबा देवी संस्थान हे लघु स्वरूपात आहे. माझा विचार असा आहे की जेव्हा जगदंबा देवी संस्थान भव्य दिव्य स्वरूपामध्ये होईल, जगदंबा मोठ्या मंदिरामध्ये पीठासनावरती विराजमान होईल, तेव्हा मी बाहेर स्पेशल म्हसोबाचं मंदिर बांधेल आणि त्यामध्ये म्हसोबाला उभं करेल. म्हणून सध्या आपण त्याला साधं देवघरामध्ये स्थान दिलेलं आहे. पण तो प्रचंड जागृत आहे आणि तो प्रचंड जागृत असण्याचं कारण एक आहे, मी त्यावरती व्हिडिओ बनवेल, त्या म्हसोबाची पूर्ण माहिती देईल आणि तो इतका उग्र का आहे याबद्दल सुद्धा सांगेल. कारण की तो मुळामध्ये वेगळ्या लेव्हलचा फार उच्च कोटीचा एक देवता आहे. इतर म्हसोबा आणि देऊळगाव राजाचा आमच्या जगदंबा देवी संस्थानचा म्हसोबा यामध्ये प्रचंड फरक आहे. इतर म्हसोबा जे असतात ते महिषासूर स्वरूपी असतात. परंतु आमचा जो म्हसोबा आहे तो कनिष्ठ देवता स्वरूपी आहे. त्याची एक आख्यायिका आहे, त्याची एक कथा आहे आणि हा म्हसोबा माझ्याकडे कसा आला ती सुद्धा एक स्टोरी आहे. मी कधीतरी एक व्हिडिओ तयार करून आमच्या म्हसोबाची पूर्ण कथा टाकेल.